न मोडण्यामागचं खरं कारण. कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावात माधवी आणि तिचा मुलगा अथर्व राहत होते. अथर्व एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. शांत, समजूतदार आणि कुटुंबाला जपणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यावर घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विषय काढायला सुरुवात केली. माधवीलाही आपल्या मुलाचं सुखी संसाराचं स्वप्न होतं. अनेक स्थळं पाहिल्यानंतर पुण्यात राहणाऱ्या सायलीचं स्थळ आलं. सायली शिक्षिका होती. बोलण्यात गोडवा, वागण्यात नम्रता आणि चेहऱ्यावर कायम हसू. दोन्ही कुटुंबांची भेट झाली. अथर्व आणि सायलीलाही एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली. तुला नोकरी पुढेही करायची आहे ना? अथर्वने विचारलं. हो, पण घर आणि नोकरी दोन्ही सांभाळण्याची माझी तयारी आहे, सायली हसत म्हणाली. अथर्वला तिचं उत्तर आवडलं. सायलीलाही अथर्वचा साधेपणा भावला. काही दिवसातच दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरवलं. साखरपुड्याची तारीख निश्चित झाली. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला. नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अथर्व आणि सायलीही भविष्याची स्वप्न रंगवू लागले. पण आनंदाच्या या वातावरणात एक व्यक्ती मात्र शांतपणे सगळं पाहत होती. ती होती सायलीची चुलत बहीण नेहा. नेहा आणि सायली लहानपणापासून एकत्र वाढल्या होत्या, पण नेहाच्या मनात सायलीबद्दल नेहमीच एक स्पर्धा लपलेली होती. सायली अभ्यासात पुढे, सायलीला चांगली नोकरी, सायलीचं कौतुक सर्वत्र. नेहाला हे कधीच मनापासून आवडलं नव्हतं. साखरपुड्यानंतर जेव्हा सगळे अथर्वचं कौतुक करत होते, तेव्हा नेहाच्या मनात पुन्हा असूया जागी झाली. एक दिवस नेहाने सायलीला विचारलं, तू खूप खुश दिसतेस. हो ना, अथर्व खूप चांगला आहे. इतक्या लवकर खात्री झाली? सायली हसली. काही माणसं पहिल्या भेटीतच विश्वास जिंकतात. नेहाने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला. काही दिवसांनी अथर्वच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. सायली तुमच्याशी प्रामाणिक नाही. अथर्व चकित झाला. पुढे काही फोटो आले. सायली एका तरुणासोबत दिसत होती. दोघं कॅफेमध्ये बसलेले, हसत बोलताना. अथर्वच्या मनात शंकेचं वादळ उठलं. त्याने लगेच सायलीला फोन केला. सायली, मला काही फोटो आले आहेत. कसले फोटो? तू आणि एक मुलगा. सायली काही क्षण शांत राहिली. अरे, तो माझा कॉलेजमधला मित्र अमेय आहे. मग मला आधी का नाही सांगितलंस? कारण त्यात सांगण्यासारखं काही नव्हतं. अथर्वने विषय तिथेच थांबवला, पण मनात शंकेची बीज पडली होती. पुढच्या काही दिवसात पुन्हा काही मेसेज आले. तुमचं लग्न झालं तर तुम्ही पश्चाताप कराल. सायली अजूनही तिच्या जुन्या नात्यात आहे. अथर्व अस्वस्थ होऊ लागला. त्याने हा विषय आईला सांगितला. माधवी म्हणाली, बाळा, कोणीतरी मुद्दाम असं करत असेल. पण आई, जर यात थोडंसं जरी खरं असेल तर विश्वास ठेवायला शिक. अथर्वला आईचं म्हणणं पटत होतं, पण मन पूर्ण शांत होत नव्हतं. दरम्यान सायलीलाही विचित्र गोष्टी घडू लागल्या. तिच्या मोबाईलवर अथर्वबद्दल अफवा येऊ लागल्या. अथर्वचा स्वभाव चांगला नाही, तो खूप रागीट आहे, लग्नानंतर तुला त्रास देईल. सायलीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण सतत असे मेसेज येत राहिल्यामुळे तिच्याही मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. एक दिवस दोघांची भेट झाली. अथर्व थोडा तणावात दिसत होता. सायलीने विचारलं, तू काहीतरी लपवतोयस का? तू? दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. विश्वासाच्या जागी संशय हळूहळू घर करत होता. पुढच्या आठवड्यात मोठा धक्का बसला. सायलीच्या वडिलांना एका व्यक्तीचा फोन आला. तुमच्या मुलीचं लग्न करू नका. का? तिचा होणारा नवरा आर्थिक अडचणीत आहे. फोन कट झाला. सायलीचे वडील चिंतेत पडले. त्यांनी अथर्वच्या कुटुंबाला विचारणा केली. माधवीला खूप वाईट वाटलं. आम्ही काहीही लपवलेलं नाही, पण आता दोन्ही कुटुंबांमध्ये अविश्वास निर्माण झाला होता. लग्नाची तयारी सुरू असतानाच वातावरण बदललं. हसणं कमी झालं, चर्चा वाढल्या, शंका वाढल्या. एक दिवस अथर्वने सायलीला स्पष्ट विचारलं, तुझं अमेयासोबत खरंच काही होतं का? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तुला माझ्यावर विश्वास नाही? मला उत्तर हवं आहे. नाही, तो फक्त मित्र होता, सायलीने उत्तर दिलं. पण तिलाही प्रश्न पडला, तू इतका बदललास का? दोघांमध्ये पहिल्यांदाच मोठा वाद झाला. त्या वादानंतर अनेक दिवस ते नीट बोलले नाहीत. लग्नाची तारीख जवळ येत होती, पण नातं दूर जात होतं. शेवटी दोन्ही कुटुंबांनी एकत्र बैठक घेतली. तासनतास चर्चा झाली. कोणाकडे पुरावे नव्हते, पण शंका होत्या. आणि कधीकधी शंका पुराव्यांपेक्षाही जास्त नुकसान करतात. सायलीचे वडील म्हणाले, जर इतका अविश्वास असेल तर हे लग्न पुढे नेण्यात अर्थ नाही. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. अथर्व शांत बसला. सायली काही बोलू शकली नाही. आणि अखेर लग्न मोडलं. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक कुजबुजू लागले. काहीतरी मोठं कारण असेल, मुलीतच काहीतरी असेल, नाही मुलाकडचं काहीतरी असेल. प्रत्येकजण अंदाज लावत होता, पण खरं कारण कुणालाच माहीत नव्हतं. काही महिने गेले. अथर्व आपल्या कामात गुंतला. सायलीही नोकरीत व्यस्त झाली. पण दोघांच्याही मनात एक प्रश्न कायम होता, खरंच हे लग्न का मोडलं? एक दिवस नेहाचा मोबाईल तिच्या आईच्या हातात आला. त्यात अनेक मेसेजेस होते, वेगवेगळ्या नंबरवरून पाठवलेले. सायलीबद्दल, अथर्वबद्दल, दोन्ही कुटुंबांबद्दल.
नेहाच्या आईला धक्का बसला. तिने सगळं नीट तपासलं आणि सत्य समोर आलं. सगळे अनोळखी मेसेज, अफवा, फोन कॉल हे सर्व नेहानेच केलं होतं. तिने वेगवेगळे सिम कार्ड वापरले होते, फोटो एडिट केले होते, खोट्या गोष्टी पसरवल्या होत्या, फक्त एका कारणासाठी, तिला सायलीचं सुख पाहावत नव्हतं. सत्य कळताच तिच्या आईने घरात मोठा गोंधळ घातला. तू असं कसं करू शकलीस? नेहा रडू लागली. मला माहीत नाही मी इतकी का बदलले. तुझ्यामुळे 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली. तिच्याकडे उत्तर नव्हतं. सायलीच्या कुटुंबाला सर्व सांगण्यात आलं. त्यांनाही धक्का बसला. नंतर अथर्वच्या कुटुंबालाही सत्य समजलं. माधवी काही क्षण शांत राहिली. म्हणजे आमचं मूल आणि ती मुलगी दोघेही निर्दोष होते. तिच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी अथर्व आणि सायलीची भेट ठरली. दोघेही एका उद्यानात भेटले. काही क्षण शांतता होती. मग अथर्व म्हणाला, माफ कर. सायलीने हलकसं असू दिलं. मी सुद्धा. आपण विश्वास गमावला. हो, जर आपण एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोललो असतो तर कदाचित. सायलीने वाक्य पूर्ण नाही केलं, कारण दोघांनाही उत्तर माहीत होतं. कदाचित लग्न मोडलं नसतं, पण वेळ निघून गेली होती. दोघांच्याही आयुष्यात वेगळे मार्ग निवडले होते. नंतर काही वर्षांनी अथर्वचं दुसरं लग्न झालं. सायलीचंही लग्न झालं. दोघेही त्यांच्या संसारात आनंदी होते. एकदा एका कार्यक्रमात त्यांची पुन्हा भेट झाली. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कोणतीही कटुता नव्हती. सायली म्हणाली, आता वाटतं या घटनेने एक गोष्ट शिकवली. कोणती? अथर्वने विचारले. नातं अफवांमुळे तुटत नाही. नातं तुटतं जेव्हा आपण एकमेकांवर विश्वास सोडतो. अथर्वने मान हलवली. आणि सत्य उशिरा समजलं तरी त्याची किंमत खूप मोठी असते. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या वाटेने निघून गेले. त्यांच्या आयुष्यातील ते अपूर्ण पान कायम राहिलं, पण त्या पानाने त्यांना एक महत्त्वाचा धडा दिला होता. लग्न मोडण्यामागचं खरं कारण कधीच अमेय नव्हता, आर्थिक अडचणी नव्हत्या किंवा कोणताही मोठा दोष नव्हता. खरं कारण होतं संशय, अफवा. तुम्हाला काय वाटतं? नात्यात सर्वात महत्त्वाचं काय असतं? प्रेम की विश्वास? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब